नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत. नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही. ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे. त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका. अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील. अर्थात अडचणी अनेक आहेत. कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे 75-77 वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता. सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही, म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपण बाबा हा प्रयत्न करू. एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे. एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी पंथीय कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू. आणि आमचे सगळे मजबूत लोक तुमच्या पाठीशी आहेतच. म्हणजे बाळासाहेब या ठिकाणी आहेत, आमचे अविनाशजी या ठिकाणी आहेत, दिनकर अण्णा आहेत, खूप लोक आहेत की जे सगळे तुमच्या पाठीशी सातत्याने आम्हाला आठवण करून देण्याकरता त्या ठिकाणी असतातच. आणि अर्थात तुम्ही तर बाबा आहातच, म्हणजे तुम्ही कधीच सोडत नाही. मी बघितलं की त्यांच्या बाबांच्या डोक्यात 24 तास हाच विचार असतो आणि किती फिरतात, किती अमरावतीला कधी असतात, नागपूरला कधी असतात. मी कुठे असेल माझा दौरा गेला की मला बाबांचा मेसेज असतो की मी नाशिकला भेटू की बुलढाण्याला भेटू, आणि बरोबर ते पोचतात आणि मला त्या ठिकाणी भेटतात. तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य आपण सगळे करता आहात आणि या कार्यामध्ये थोडा हातभार लावता आला. शेवटी बघा, जीवनामध्ये आपण जात असताना संपत्ती घेऊन जात नाही. आपण जीवनामध्ये जात असताना आपली चांगली कामच घेऊन जातो. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काही चांगलं करण्याची संधी ईश्वर देतो त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपण ती संधी आम्हाला देता. आमच्या हातून 4 पुण्य कामं होतात. त्यामुळेच मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारे हे काम आम्ही करत राहू. आजचा जो कृतज्ञता सोहळा आहे, जो माझ्याकरता आशीर्वादाचा सोहळा आहे, अशा प्रकारचे आशीर्वाद हे वारंवार मिळण्याकरता माझ्या हातून महानुभाव पंथाचं उत्तम काम व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी मागतो. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हा जो सत्कार केलाय त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानतो. सर्व आमच्या मंचावरील आणि मंचासमोरील सर्व आमच्या सज्जन शक्तीचा, सर्व आमच्या साधू शक्तीचा या ठिकाणी आशीर्वाद मी घेतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपला एक एक शब्द म्हणजे एक नवं जीवदान होतं. आपल्या शब्दांना, विचारांना दाद द्यावी अशा प्रकारचा आपण संपूर्णपणे महानुभाव पंथासाठी पुढच्याही पंचवार्षिक योजनेचा आराखडा जाहीर केलेला आहे. आम्ही मागत राहू आणि आपण देत राहू अशा प्रकारचे आपलं मनोधर्म आहे. आपल्या विचारांच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सज्जन आपण सर्वजण आलेला आहात. मान्य साहेब इथे आलेले आहेत, यासाठी आभाराचे बोल व्यक्त करत आहेत श्री दिनकर अण्णा पाटील. अण्णांना विनंती आहे, दिनकर अण्णा पाटलांनी आभाराचे बोल व्यक्त करावे. आज